नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 7 डिसेंबर 2024। आज आपण केशवराव विष्णू हिंगणे राहणार तिंत्रव तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा यांच्या शेतामध्ये आपण जर्मनच्या हार्वेस्टिंग मशीनद्वारे पॉईंट काढलेला आहे। 2 नसा आहेत, 2 नसांचं एकत्रीकरण झालेलं आहे। ते आता आपण दोन्ही नसा चेक करून बघणार आहोत। जिथं पाण्याची वाहतूक असते तिथं मशीन फिरताना दिसेल बघा, पहिली नस मशीन फिरत आहे। दुसऱ्या नशीवर सुद्धा आपण चेक करून बघूया। दुसऱ्या नशीवर सुद्धा मशीन फिरत आहे, याचा अर्थ आज रोजी पाण्याची वाहतूक सुरू आहे। त्याचप्रकारे आपण जिथं असरी रोलेर तो आपला सेंटर पॉईंट आहे तो सुद्धा चेक करून बघूया। असरीवर सुद्धा फिरत आहे, म्हणजे याचा अर्थ पाण्याची वाहतूक सुरू आहे। त्याचप्रकारे डाउजिंग रॉडचे साइन सुद्धा चेक करून बघूया। जिथं पाण्याची वाहतूक असते तिथं डाउजिंग रॉड मूव्ह येतात बघा, डाउजिंग रॉड मूव्ह झालेले आहेत। दुसऱ्या नशीवर सुद्धा आपण चेक करून बघूया। दुसऱ्या नशीवर सुद्धा डाउजिंग रॉड मूव्ह झालेले आहेत, याचा अर्थ आज रोजी पाण्याची वाहतूक सुरू आहे। त्याचप्रकारे पारंपरिक पद्धतीने म्हणजे नारळाचे साइन सुद्धा चेक करून बघूया। नारळ सुद्धा उभं राहिलेलं आहे, म्हणजे आपलं पॉईंट योग्य आहे। इथं जवळपास 300 ते 350 फूट खोदल्यानंतर आपल्याला 1.25 ते 1.5 इंच पाणी मिळू शकते। पाण्याच्या पातळीनुसार जमिनीची जी खोली आहे ती कमी जास्त होऊ शकते, त्याचबरोबर पाणीसुद्धा कमी अधिक प्रमाणात मिळू शकते। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 83 29 40 46 09। आपलं यूट्यूब चॅनल आहे पाण्याचा शोध हिंगणे सर। धन्यवाद।